महाराष्ट्रामध्ये हा जो तुरुंग घोटाळा झालेला आहे, त्यामध्ये अमिताभ गुप्ता किंवा जालंधर सुपेकर एवढेच नाही आहे. त्यांना मदत करणारे, या तुरुंग विभागामध्ये काम करणारे अनेक कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, ज्यांच्या सहाय्यानं बदल्यांचा बाजार झाला, खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाला, किंवा जव्हार आणि भुतडासारखे जे पुरवठादारक होते ज्यांनी माल खरेदी करत असताना फुटपाथवरचा माल खरेदी केला आणि त्याला किमती मात्र पंचतारांकित हॉटेलमधल्या ज्या किमती आहेत त्याच्यापेक्षा जास्त लावला. त्यामुळं या घोटाळ्याची व्याप्ती वाढलेली आहे. जसं जसं खोलात जाईल तसं तसं अजून एकापेक्षा एक अनेक गोष्टी बाहेर पडायला लागलेल्या आहेत. त्याच्यामध्ये याने कैद्याचा जो भत्ता आहे, विशेषतः या कैद्यांना इतक्या निकृष्ट दर्जाचा शिधा मिळतो, त्यामुळं अनेक कैद्यांच्या तब्येतीवर परिणाम व्हायला लागला. बुरशीजन्य ड्रायफ्रूट्स असो, निकृष्ट दर्जाचा फरसाण असो, किंवा अगदी भाजी आमटी असो, चपाती असो, यात कारण गहूच जर निकृष्ट दर्जाचा असेल तर चपाती कसली असणार. आणि त्यामुळं अनेक कैद्यांनी मग नातेवाईकांच्याकडून पैसे मागून त्या कॅन्टीनमधून माल खरेदी करायला सुरुवात केली. कॅन्टीनमध्ये खरेदी सुद्धा यांनीच करायची. त्याच्या किमती सुद्धा आवाच्या सवा. आणि त्या कशा किमती जास्त आहेत ते आता पुराव्यानिशी आम्ही सांगितलेलं आहे. मग कैद्यांना पैसे कमी पडायला लागले, कारण एका कैद्यानं एका महिन्यामध्ये स्वतःच्या खिशातून किती पैसे खर्च करायचे याला काही मर्यादा होत्या. म्हणून गुप्ता यांच्या सहीनं त्याला एका कैद्याला एका महिन्यामध्ये 10,000 रुपयेपर्यंत खरेदी करता येईल अशा प्रकारची दुरुस्ती करण्यात आली. पण त्यातूनही कैद्यांचं भागीनाच झालं. गेल्या 2-3 दिवसामध्ये ज्या कैद्यांना जामीन झाला, जे पॅरोलवर सुटले किंवा जे निर्दोष सुटले, बाहेर आल्यानंतर आतला सगळा भयानक प्रकार फोनद्वारे माझ्यापर्यंत पोहोचवलेला आहे. एवढी मोठी व्याप्ती या सगळ्याची आहे. त्याचं कारण म्हणजे कॅन्टीनची खरेदी असो, किंवा कैद्यांच्या शिद्याची खरेदी असो, किंवा त्याला आवश्यक असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या वस्तू असो, त्याच्यामध्ये केलेला हा 500 कोटीचा मोठा घोटाळा. सुपेकरांना धाडस त्याचवेळी निर्माण झालं जेव्हा 2012 साली अशोक सादरे प्रकरणामधून ते सही सलामत बाहेर पडले. अशोक सादरे प्रकरणानंतर स्थानिक नेत्यांना हाताशी धरून ते प्रकरण दाबलं गेलं, केस फाईल केली गेली. या सगळ्यांचे कारनामे जर करायचे असतील तर यांनी सेवा काळामध्ये काय काय उद्योग केले याची सविस्तर चर्चा होणं गरजेचं आहे. विशेषतः मी मुख्यमंत्र्यांना उद्याच भेटायची वेळ मागितलेली आहे आणि त्यांना मी हेच सांगणार आहे की अशोक सादरे प्रकरण पुन्हा रिओपन करा आणि सगळं सत्य बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. जळगावच्या कुठल्या नेत्यांनी त्यांना पाठीशी घातलं, कसं या प्रकरणावर पडदा पाडला, हे सुद्धा आता महाराष्ट्राच्या जनतेला कळालं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेरघरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स. अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 922300 2070 किंवा 922300 2071.